मैत्रिणींनो, इथं मी आज आहे ना पनीर अफगाणी बनवणार आहे। त्यासाठी फेटलेलं दही घेतलेलं आहे, कांदा, मिरची, कोथिंबीर, एक अर्धा टमाटर घेतलेला आहे। सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे। थोडेसे काजू गरम पाण्यातून उकळून घेतलेले आहे। आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। इथं दही फेटलं होतं ना, त्याच्यामध्ये आपल्याला तो जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात, तो आहे ना सगळं व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। दह्यामध्ये थोडीशी मी घरची मलाई घेतलेली आहे, अर्धी वाटी, ते पण मस्त असं फिरून घ्यायचे त्या मसाल्यामध्ये। आता हा मसाला आपल्याला ग्रेव्हीसाठी पण वापरायचा आहे त्यासाठी। तर इथं मी थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे, मीठ घेतले चवीपुरतं, गरम मसाला, थोडासा चाट मसाला, हे सगळं मस्त असं फिरून घ्यायचं आहे। आणि आपल्याला त्याच्यामध्ये पनीर डिप करून घ्यायचे आहेत। मस्त असं पनीर आपल्याला पूर्ण असं व्यवस्थित पनीरला मसाला लागला पाहिजे असं पनीर सगळे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता इथं मी ना पनीर फ्राय करण्यासाठी एक तवा ठेवलेला आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे तव्यावरती, आणि हे पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। पाहू शकता इथं पनीर सगळे व्यवस्थित असं मस्त असं फ्राय करून घेणार आहे बघा। आता इथं आहे ना पनीर आपल्याला मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत। आता इथं आलटी पलटी करून आहे ना मस्त, पण आहे ना एकदा पलटी मारलं ना परत बार बार आलटी पलटी करायचं नाही पनीरला। मस्त जसे फ्राय झालेले आहेत, आपण आता त्याला साईडला काढून घ्यायचं आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता इथं आता पनीर मी मोठे मोठे होते म्हणून त्याला कट करून घेतलेले आहे। सगळे पनीर झालेले आहे। इथं कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे, आणि इथं तेजपत्त्याची फोडणी मारायची। 2-3 म्हणजे दालचिनीचा एक छोटासा तुकडा टाकायचा आहे, थोडेसे काळे मिरे टाकायचे आहेत, थोडासा शाही जिरा, साधे जिरे टाकून आहे ना मस्त जो आपला मसाला तयार केला होता ना, तो मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे। मस्त असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे त्याला। तर फ्राय झालं की मग नंतर आपल्याला थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकायची। हळद ह्या रेसिपीमध्ये जात नाही, पण मी थोडंसं कलरसाठी हळद टाकलेला आहे, कलर खूप छान येतो त्याच्यासाठी। तर बघा इथं मस्त आपली ग्रेव्ही शिजलेली आहे, त्यामध्ये मी यांना पनीर टाकलेले आहेत, थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण आपल्याला मस्त अशी ग्रेव्ही छान अशी होते। तर पाहू शकता इथं ग्रेव्ही पण झालेली आहे, आपलं इथं पनीर अफगाणी तयार झालेलं आहे। तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली। रोज रोज तेच पनीर खाऊन कंटाळा आला असेल तर कधीतरी ही पनीरची भाजी बनवून बघा, खूप छान लागते। आणि खरंच काहीतरी वेगळं असं खायचं मन झालं की हे खाऊन बघा, मस्तच असं झालेलं आहे। पाहू शकता किती सुंदर असं दिसतंय। चला तर मग या तुम्ही पण खायला। बाय।